बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूतील कोइंबतूरचा दौरा केल्यानंतर ते आज 19 मार्च रोजी केरळमधील पलक्कड इथं पोहोचले। पलक्कडमध्ये त्यांनी रोड शो केला। यावेळी केरळ भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा तामिळनाडूला पोहोचतील। दुपारी ते सेलममध्ये जाहीर सभेला संबोधित करतील। यापूर्वी 18 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी दक्षिणेतील 3 राज्यांचा दौरा केला होता। मुंबईतील INDI अलायन्सच्या रॅलीत त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी लढा सत्तेविरुद्ध असल्याचं म्हटलंय। माझ्यासाठी प्रत्येक आई आणि मुलगी ही शक्तीची रूप आहेत। मी त्यांची शक्ती म्हणून पूजा करतो आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी माझा जीवही धोक्यात घालीन। मोदी कर्नाटकातील शिवमोगा इथं देखील म्हणाले, INDI अलायन्सचे लोक हिंदू धर्मातील अंतर्भूत शक्ती नष्ट करू इच्छित आहेत। हिंदू समाज ज्या काही शक्तीला सत्ता मानतो त्याचा नाश करण्याची घोषणा करण्यात आली आहे। शक्ती नष्ट करण्याची त्यांची घोषणा असेल तर माझी शक्तीपूजेची घोषणा आहे। मोदी पुढे म्हणाले, अनेक राजकीय तज्ज्ञ महिला शक्ती ही मोदींची मूक मतदार असल्याचं सांगतायत, पण माझ्या देशाची स्त्री शक्ती ही मतदार नसून मातृशक्तीच्या रूपात आहे, असं मोदी म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अन्याय करणाऱ्या मोदी शहांची मदत केली तर राज्याच्या इतिहासात त्यांची नोंद महाराष्ट्रद्रोही म्हणून केली जाईल, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज यांच्या दिल्ली दौऱ्याचा समाचार घेताना केली आहे। राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत। या दौऱ्यात ते लोकसभा निवडणुकीतील केंद्रातील सत्ताधारी भाजपशी युती करण्याची शक्यता आहे। असं झालं तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संजय राऊत यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीकेची झोड उठवत त्यांना भाजपपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय। दिल्लीला जाणे हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे। ते महायुतीत गेल्यामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची आणि त्यांच्या पक्षाची नोंद महाराष्ट्रद्रोही म्हणून केली जाईल, असं संजय राऊत मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले। राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। या प्रश्नावर उत्तर देताना भाजपात जो आला पदरी पडले तो पवित्र झाला असंही विधान त्यांनी केलं। तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाही भेटत असतो असंही त्यांनी सांगितलं। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये या असं म्हणत खुली ऑफर दिली होती। यावर देखील गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। ते म्हणाले, शिवसेनेसोबत मी पूर्वी काम केलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाही भेटत असतो। राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात। उद्धव ठाकरेंच्या ऑफरला विनोदानं घ्यावं। आघाडी तुटली म्हणजे मैत्री तुटत नाही, मतभेद झालेत मनभेद नाहीत। राजकारणात काहीही होऊ शकतं असं गडकरी म्हणाले। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती वयाच्या अवघ्या 4 महिन्यात करोडपती झालाय। या वयात करोडपती बनणारा तो देशातील सर्वात लहान मुलगा आहे। मूर्ती यांचे 240 कोटी रुपयांचे 50 लाख शेअर्स गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या एकाग्रच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेत। हा व्यवहार 15 मार्च रोजी झाला। इन्फोसिसनं निवेदनात म्हटलंय की एकाग्रची कंपनीत 0.04% हिस्सेदारी आहे। नारायण राणे यांच्याकडे 0.36% म्हणजे 2,891 कोटी रुपये शेअर्स आहेत, तर त्यांची पत्नी खासदार सुधा मूर्ती यांच्याकडे कंपनीचे 0.83% म्हणजे 5,600 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत। आजोबांमुळे इतक्या लहान वयात लक्षाधीश होणारा जगातील दुसरा नवजात आहे। जून 2023 मध्ये ब्रिटनमध्ये 2 दिवसांची मुलगी करोडपती झाली। तिच्या आजोबांनी तिला 10 कोटी रुपयांचे घर आणि ट्रस्ट फंडातून 52 कोटी रुपये भेट दिले होते। पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। NDAमध्ये माझ्यावर अन्याय झाला असं ते म्हणाले। आता मी ठरवेन कुठं जायचं। मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली। सोमवारी NDAनं बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी तिकीट वाटपाची घोषणा केली। भाजप, JDU, LJP राष्ट्रीय लोकमोर्चा आणि HAM मध्ये जागा विभागल्या गेल्या। त्याचबरोबर पशुपती कुमार पारस यांचा पक्ष राष्ट्रीय लोजपाला यात एकही जागा मिळाली नाही। महायुतीत त्यांच्या पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय, तेव्हापासून ते नाराज आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पशुपती पारस यांचा पक्ष RJDच्या संपर्कात आहेत। आज ना उद्या ते मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे। पशुपती पारस यांनी यापूर्वीच हाजीपूरमधून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय। आता चिराग यांना ही जागा NDAमध्ये मिळाली आहे।
जेडीयू नेते नीरज कुमार म्हणाले, भाजपचे केंद्रीय नेतृत्व घटक पक्षांशी संवाद साधत होते, त्यात जेडीयूची कोणतीही भूमिका नव्हती. चिराग पासवान यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा निर्णय घेतला. पशुपती कुमार पारस यांचा निर्णय काय आहे आणि ते कुठे जात आहेत हे फक्त तेच सांगू शकतात. नितीश कुमार यांनी सर्वांचा आदर केलाय. भाजप आणि पशुपती कुमार पारस यांच्यातील हा वाद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार हा नालायक माणूस आहे अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. टीका करा मात्र भाषेवर नियंत्रण ठेवा असा सल्ला छगन भुजबळ यांनी श्रीनिवास पवार तसंच पवार कुटुंबियांना दिलाय. या संदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की अगदी अलीकडे आपण कितीतरी भांडणं झाल्याचं पाहिलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील आपल्या समोरचं उदाहरण आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना काही अडचण आली की राज ठाकरे जातात आणि राज ठाकरेंकडे काही अडचण आली तर उद्धव ठाकरे ताबडतोब फोन करतात आणि काय झालं असं विचारतात. ही नाती रक्ताची आहेत हे लक्षात ठेवून भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा असा सल्ला भुजबळ यांनी श्रीनिवास पवार यांना दिलाय. अजित पवार यांच्या कुटुंबियात एकटे पडले आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला. त्यावर देखील भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलं. या प्रश्नावर भाष्य करणं योग्य नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. मात्र अजित पवार यांचे बरेचसे नातेवाईक आणि भाऊ वगैरे त्यांच्या विरोधात उभे आहेत. कुणीही वर आले की त्याला विरोध होतोच. त्यामुळे तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तो नक्की करा, ते ठीक आहे. मात्र तुमच्या भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सामील होणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धाडसीपणानं लढणाऱ्या नेत्यांनी भाजपसोबत जाऊ नये. मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मवियासोबत यावं ही इच्छा आहे असं रोहित पवार म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 2019 प्रमाणे एकत्र येऊन भाजपा विरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. आज लढाईची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. राज्यात मतविभाजन करण्यासाठी भाजपनं छोटे मोठे पक्ष फोडण्याची रणनीती अवलंबली आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. तसंच पुढे ते म्हणाले, ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. आज लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीनं महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. तसंच महाराष्ट्राच्या बाजूला लढणं महत्त्वाचं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत यावं असं वाटत असेल तर त्यांना आधी ऑफर का दिली नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रोहित पवार म्हणाले, ऑफर देणारा मी कोण आहे. माझं एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे. नेत्यांबरोबर चर्चा झाली असेल की नाही माहीत नाही. झाली असेल तर ती चर्चा पुढे जायला हवी असंही रोहित पवार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती समोर येतेय. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ताणलेल्या भूमिकेमुळे जागा वाटपावर अंतिम निर्णय होत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीनं आता वंचितला भूमिका जाहीर करण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे. प्रकाश आंबेडकर सोबत आले तर त्यांना किती जागा द्यायच्या याबाबत निर्णय झालाय. याशिवाय ते सोबत आले नाही तरी त्यांच्या विना महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरवण्यात आलंय. त्यामुळे आज मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय तो निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढू असं महाविकास आघाडीकडून वंचितला सांगण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचे 2 पर्याय तयार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 22-16-10 असा राहील. त्यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढण्याची शक्यता आहे.